महत्त्वाची बातमी। 3 हेक्टरपर्यंत जमीन बाधित झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता दिलासा देण्यात आलेला आहे। राज्य सरकारकडून 648 कोटी रुपयांचा आणखी निधी मंजूर झालाय। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मोठी बातमी। सरकारने थकबाकीची माहिती मागवल्याचं सूत्रांनी सांगितले। बँकांची 35,000 कोटींची थकबाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली। ऑक्टोबर अखेर अहवाल सादर करणार असल्याचं कळतंय। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून 1566 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली। अमित शहा यांची मोठी घोषणा। शेत जमिनीच्या नुकसानीपोटी 20 कोटी 80 लाख रुपये 14,000 शेतकऱ्यांना मिळणार आहे ही मदत। मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात किंवा वसुलीसाठी वळती करू नये असे आदेश देण्यात आले। नांदेड जिल्ह्यातील अपडेट। कापसाला शासनाने 8,000 रुपयांचा हमीभाव जाहीर केला। CCI केंद्र सुरू नसल्याने शेतकरी परेशान, तरी शासनाने शासकीय खरेदी केंद्र सुरू करावी अशी मागणी शेतकरी आता करीत आहेत। अतिवृष्टीग्रस्त मदतीसाठी 2 हेक्टरचा निकष, शेतकऱ्यांच्या नशिबी वेदनांचे फटाके, गेली दिवाळी अंधारात। सुधारित पंचनामे पूर्ण, आकडा वाढला। या 6 जिल्ह्यांना विशेष बाब म्हणून मिळणार अतिरिक्त मदत, अनुदानात वाढ। या 6 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा आहे का? तुम्ही नक्कीच बघा। पुढे व्हिडिओमध्ये सविस्तर अपडेट आपण दिली आहे। जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत। अतिवृष्टी संततधार पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीची मदत मंजूर। 2 लाख शेतकऱ्यांना 162 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। सप्टेंबरमध्ये 1,72,875 हेक्टरला फटका बसला। वाढीव मदतीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा। अकोला जिल्ह्यातील अपडेट। आता शेती पंपासाठी दिवसा वीज पुरवठा, शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी। शेतकऱ्यांना खते उपलब्ध करून देण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी, अशी मागणी अनेक शेतकऱ्यांनी केली। सोयाबीनला 750 रुपये प्रति क्विंटल भाव, मातीमोल भावाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू। कोसूरला मोठा येथील उमेश भोगटे यांना फक्त 750 रुपये क्विंटल दराने मिळाला चुकारा। वर्धा जिल्ह्यातील अपडेट। कांदा दरातील घसरण थांबेना, व्यापाऱ्यांकडून देखील हात आकडता। यंदा दिवाळी कडूच। कांद्याला आज घडीला केवळ 300 ते 900 रुपये दर। निर्यातीला चालना मिळत नसल्याने दर घसरले आहेत। 5,326 शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई। शासनाच्या वतीने 267.54 लाखांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आणि आज शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी अनुदान जमा होणार। गडचिरोली जिल्ह्यातील अपडेट आहे। सिमेंटच्या GSTत घट झाल्याने बांधकाम क्षेत्राला मिळणार दिलासा। घराच्या किमती 5% कमी होणार। कापूस उत्पादक शेतकऱ्यांपुढे आणखीन एक संकट, कारण कपाशीवर तंबाखूंची पाने खाणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव झाला। उत्पादनात घट येण्याची शक्यता। शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी अनुदान जमा झाले। तहसीलदार मदन जाधव यांची माहिती। महसूल प्रशासन शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्याची फाईल तयार करताना दिसत आहेत। सोलापूर जिल्ह्यातील अपडेट। राज्यात 96 लाख खोटे मतदान, राज ठाकरे यांचा आरोप। निवडणूक 1 वर्ष पुढे ढकलली तरी चालेल, पण मतदार याद्या दुरुस्त झाल्याशिवाय कोणत्याही निवडणुका घेऊ नका। विरोधकांचा 1 नोव्हेंबरला मुंबईमध्ये विराट मोर्चा। बोगस मतदार यादी विरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्धार। होमगार्डांना 4.20 कोटी रुपयांच्या अनुदानाचे वाटप करण्यात आले। होमगार्डचा दिवाळी सण आता गोड झाला। त्र्यंबकेश्वर तालुक्यात पुन्हा सरासरीपेक्षा अधिक पाऊस। 33 लाखांची मिळणार अतिरिक्त मदत। नाशिक जिल्ह्यातील अपडेट। फळपीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा। खाडी पट्टीतील आंबा बागायतदारांची मागणी। जागतिक हवामान बदलामुळे नुकसान। रायगड जिल्ह्यातील अपडेट। अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे हाल, तात्काळ कर्जमाफी करा। नेत्यांचा सरकारवर जोरदार हल्ला। 28 ऑक्टोबरला नागपुरात कर्जमाफी आंदोलन करणार बच्चू कडू। दिवाळी आली पण आनंदाचा शिदा आलाच नाही। सर्वसामान्यांच्या अपेक्षा भंगल्या। गोरगरिबांच्या शिद्यावर विरजन। राज्यातील काही भागात मागील 4 दिवसांपासून ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडत आहेत।
दुपारी उन्हाचा चटकाही जाणवत आहे। हवामान विभागाने पुढील 5 दिवस राज्यातील काही भागात ढगाळ वातावरणासह म्हणजेच की ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज दिला आहे आणि 23 ऑक्टोबरच्या नंतर 28 ऑक्टोबर पर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला। तर यामध्ये 6 जिल्हे असे आहेत की त्या ठिकाणी अति अवकाळी पाऊस वर्तविण्यात आला आहे। त्याची माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। अतिवृष्टीग्रस्तांसाठी केंद्राची मदत, राज्याला 1566 कोटींचा SDRFचा दुसरा हप्ता जारी करण्यात आला। शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर, आता शेतकरी ड्रोनच्या माध्यमातून करणार शेतातील पिकांवर फवारणी। ड्रोन खरेदीसाठी कृषी विभागाकडून मिळणार अनुदान। अतिवृष्टीग्रस्तांसाठी आले 142 कोटी, वितरणासाठी धावाधाव। सप्टेंबरमधील पाऊस, शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली। निधी वितरणासाठी यंत्रणेची लगबग, आज अनुदान जमा होणार। वर्धा जिल्ह्यातील अपडेट। 3 हेक्टरच्या वाढीव मर्यादेबाबत शासन निर्णय जाहीर करण्यात आला। 648 कोटी 15 लाख रुपयांचा निधी वितरणास मान्यता देण्यात आली। यामध्ये कोणते जिल्हे आहेत याची माहिती पुढे व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, त्यामुळेच हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा। शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात, मदत मिळणार कधी? 81,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान, 70 कोटींची गरज। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट। घाट नांद्रा बाजारपेठेमध्ये उन्हाळ्या कांद्यांची आवक, खरेदीसाठी परिसरातील शेतकऱ्यांची गर्दी। बाजारपेठेत चांगल्या प्रतीच्या कांद्याला 1250 रुपये प्रति क्विंटल, तर मध्यम प्रतीच्या कांद्याला 900 ते 1000 रुपये प्रति क्विंटल असा दर सध्या मिळत आहे। विमा योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची थट्टा, 1200 रुपये भरले, मिळाले फक्त 84 रुपयेच। अकोला जिल्ह्यातील प्रकार। यंदा रब्बी हंगामात 96,842 क्विंटल बियाणे लागणार, क्षेत्र आता वाढणार। महाबीज व खाजगी कंपन्यांकडून मागणी। गहू हरभऱ्याचे सर्वाधिक क्षेत्र, कृषी विभागाचे नियोजन। अतिवृष्टी अनुदानाचे 253 कोटी रुपये पोर्टलवर अपलोड करण्यात आले। आज शेतकऱ्याच्या खात्यात अनुदान जमा होणार। परभणी जिल्ह्यातील अपडेट। राज्यातील 6 जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। फक्त 6 जिल्ह्यांना मिळणार खास सरकारची जादा मदत। तुमचा जिल्हा यामध्ये आहे का? नक्कीच बघा। आता शेतकरी मित्रांनो, फक्त या 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खास जादा मदत मिळणार। यामध्ये वर्धा, यवतमाळ, अमरावती, अहिल्यानगर, धुळे आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये सरकारचे मदतीचे निकष जाहीर होण्याआधीच पंचनामे पूर्ण केल्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांना विशेष सवलतीचा फायदा मिळणार आहे आणि यामध्ये मदतीची मर्यादा 2 हेक्टरवरून 3 हेक्टरपर्यंत वाढवली गेली असून त्यामुळे 7 लाख हेक्टर अतिरिक्त क्षेत्र मदतीच्या पात्रतेत आला आहे। म्हणजेच की आता फक्त या 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 3 हेक्टरपर्यंत मदत मिळणार। ही अपडेट तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच शेअर करा। राज्यातील 1 कोटी दीदींना लखपती करणार देवेंद्र फडणवीस, दिव्यांगांना ई-रिक्षांचे वाटप करण्यात आले। तंटा मिटणार आणि मालकी मिळणार, 30 दिवसातच जमीन मोजणी होणार। आधी लागायचे 3 ते 4 महिने, आता फक्त 1 महिन्यातच तंटा मिटणार, महसूल विभागाचा निर्णय। PM किसान योजनेचा पुढील 21वा हप्ता तुम्हाला पाहिजे असेल तर मग शासन लाभासाठी फार्मर ID अनिवार्य करण्यात आले। शेतकऱ्यांनी याची नोंद करावी। कांद्याच्या दराची आपटी, भाज्यांचे दराचे रॉकेट उंच, लसूण बटाट्याचे दर आवाक्यात, मात्र भाजीपाल्यामुळे बिघडली गणिते। शेतकऱ्यांना सावधान, खोटी कागदपत्रे दिल्यास फार्मर ID आता तुमचा ब्लॉक होणार। चुकीच्या कागदपत्राच्या आधारे मिळालेला लाभ जिल्हा प्रशासनाकडून होणार आता तुमचा वसूल। राशनच्या 4 लाख लाभार्थ्यांना गव्हाबरोबरच ज्वारी देखील मिळणार। नोव्हेंबर आणि डिसेंबरचे नियंत्रण, दिवाळीनंतर 2 महिने चपातीसोबत भाकरी देखील खावी लागणार। ओबीसी समाजाला 15 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा आणि याबद्दल सविस्तर अपडेट आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।
43,99,21,000 निधी प्राप्त, बँक खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली. पाचोरा तालुक्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा हात. भुसावळ येथील अपडेट. अतिवृष्टी आणि महापुरामुळे उडीद पीक मातीमोल. मागेल त्या किमतीत धान्य व्यापाऱ्यांच्या दारात. सध्या खाजगी व्यापाऱ्यांकडून 4,500 ते 7,000 रुपयांपर्यंत प्रति क्विंटल उडीद खरेदी केला जात आहे. लाडकी बहीण योजनेत ई-केवायसीची अडचण. अपात्र होण्याची भीती. वडील व पतीचे निधन झालेल्या महिलांची ई-केवायसी होईना. शासनाकडून तात्काळ निर्णयाची गरज. 28,000 हेक्टरवरील मोसंबीचे क्षेत्र धोक्यात. शेतकऱ्यांसोबतच मोसंबी संशोधन केंद्रांसमोर आवाहन. जालना जिल्ह्यातील अपडेट. यंदा फटाक्याच्या किमतीत 10 ते 15% वाढ. फटाका बाजारात गर्दी. सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी 570 कोटी रुपये मदत निधी मागण्यात आला असता राज्य सरकारकडून जिल्ह्यासाठी 38 कोटी रुपये मंजूर केले आहेत. यामुळे चांगलाच रोष उफाळून येण्याची शक्यता बघता पुन्हा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आले. अमरावती जिल्ह्यातील अपडेट. हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नाफेड केंद्राच्या उघडीची. शेतकऱ्यांमध्ये प्रतीक्षा. शेतकऱ्यांची दिवाळी काळोखी. बाजारात दर घसरले. सुरू आहेत शेतकऱ्यांचे लूट. बार्शी तालुक्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी 110 कोटी रुपये मिळाले. आजपासून पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. शासनाच्या मदतीविना अतिवृष्टीग्रस्तांची दिवाळी. औसा तालुक्यातील भादा महसूल मंडळासह शेतकऱ्यांचे डोळे लागले शासनाच्या मदतीकडे. लातूर जिल्ह्यातील अपडेट. अतिवृष्टीची मदत दिली जाईल. शेतकऱ्यांच्या लढ्याला यश. शिंदखेड राजा तालुक्यातील अपडेट. अडीच एकर हळदीवर शेतकऱ्याने फिरविला ट्रॅक्टर. अतिवृष्टीचा फटका. शेतकरी झाला चिंताग्रस्त. नांदेड जिल्ह्यातील अपडेट. दिवाळी निमित्त मुंबईतील डब्बेवाले सुट्टीवर आहेत. येत्या 25 ऑक्टोबरपर्यंत ही सेवा बंद राहणार आहे.